प्रत्येक श्रावण सोमवारमध्ये कोणी ना कोणी सत्यनारायणची पूजा करते. कारण की ते दिवस खूप छान असते म्हणतात, म्हणून सत्यनारायणची पूजा केली पाहिजे. म्हणून आपल्या इकडे आता उद्याचा लास्ट सोमवार आहे, म्हणून आज आपल्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. दरिद्र नाहीशी करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवंत म्हणाले, सत्य नावाच्या विष्णूच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांची सकाळचे 7:30 झाले आहे मित्रांनो. आज मस्त ऊन, आभाळ पूर्ण साफ, पण सांगता नाही येत कारण की आज पाऊस सांगितलेला आहे. पण तरी सकाळचा तर एकदम ऊन आहे, साफ दिसून राहिलेला आहे. आणि आज मी मस्त आंघोळ वगैरे करून मस्त तयार आहो, कारण त्याच्या मागं कारण हेच आहे की आज आपल्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. तर चला त्याच्या आधी गाईज आजचा दिवस आपण स्टार्ट करूया. सर्वांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं आमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईज प्रत्येक श्रावण सोमवारमध्ये कोणी ना कोणी सत्यनारायणची पूजा करते. कारण की ते दिवस खूप छान असते म्हणतात, म्हणून सत्यनारायणची पूजा केली पाहिजे. म्हणून आपल्या इकडे आता उद्याचा लास्ट सोमवार आहे, म्हणून आज आपल्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. तर आता आपल्याकडे पंडितजी आले आहेत, ते तयारी करून राहिलेले आहे आणि पूजेत मला बसायचं आहे. चला मग गाईज आता पूजा करू, म्हणजे सत्यनारायणची पूजा करतो, मग भेटतो. अनेक लोकात फिरत असताना मनुष्य लोकात आली आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वीप्रमाणे अनेक वहिनीमध्ये जन्म घेऊन नाना प्रकारचे लोक दुःखी भोगित असे पाहून कोणत्या प्रकारे त्यांची दुःखी नक्की नाही चिडतील हा विचार करून नारदांनी वैकुंठात गेले. दरिद्र नाहीशी करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवंत म्हणाले, सत्य नावाच्या विष्णूच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फळ देणारी आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, ते सत्य पूजा. तुझ्या हाताने सौभाग्य दव्यान रमे हरिता दव्यान रमे कुंकुमेकम सौभाग्य रमे नर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय सत्य जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गमारी दुर्गे संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी गाईज आमच्या घरची आत्ताच सत्यनारायणची पूजा संपली. मी आणि अमृताने मिळून केलेली पूजा, म्हणजे आम्हाला दोघांना बसावं लागलं. आणि त्यांनी एक सांगितले की बाबा सत्यनारायणची पूजा दरवर्षी वर्षातून एक वेळा तरी करायला पाहिजे आणि आपले कुलदेवता आहे ना, त्यांचे पण दर्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे सुख शांती समृद्धी अशी म्हणजे सतत आपल्या परिवारामध्ये राहते, असं त्यांचं म्हणणं होतं. तर खरंच सत्यनारायणची पूजा आहे, 5 अध्याय असते, ते 5 अध्याय ऐकायचे. त्यात म्हणजे कहाणी आहे, कसं कसं काय काय कसं म्हणजे सत्यनारायण कसे आपल्याला पावतात, त्यांचे कसे आशीर्वाद भेटते, हे सगळं त्याच्यात त्यांनी सांगितलं. खरंच खूप प्रसन्न मन वाटते गाईच आपल्या घरी अशी पूजा झाली. तर दरवर्षी एक म्हणजे वर्षातून एक वेळा तरी नाही का घरी पूजा झाली पाहिजे, सत्यनारायणची असो किंवा कुठली दुसरी असो. तर बॅक टू बॅक पूजा झाली गाईस. काल आपल्याकडे नावीची पूजा झाली, त्याच्या घरच्या घरातच राहते. आज पंडितजी येऊन आपल्याकडे सत्यनारायणची पूजा केली. बिकॉज दिवस चांगले आहे, श्रावण चालू आहे, मराठी श्रावण लोकांचे मराठी श्रावण चालू आहे, म्हणजे आमच्या मराठी लोकांचे श्रावण महिना हा चालू आहे. त्याच्यात ही सत्यनारायणची पूजा करणं खूप चांगलं असते म्हणते, म्हणून आम्ही केली. आता मला जायचं आहे नागपूरला. तसंच तुम्हाला सांगितलं होतं आपल्या
दादूला सोडून द्यायचं आहे नागपूरला, त्याची ॲडमिशन झाली आणि तसंच लावून नाही आहे आपल्या, तिलाही नागपूरला सोडून द्यायचं आहे, तिची क्लास चालू आहे जसं तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आता मी जेवण करतो आणि मग निघतो लावण्य आणि मी पहिले वरोरा, मग तिकडनं ताईला वगैरे सोबत जाऊन नागपूर. आता गाडीमध्ये आलेलो आहे कारमध्ये आणि आता आम्ही निघत आहोत लावण्याला घेऊन. आणि मग ऍक्च्युली आता मी वरोरा जाऊ, मग तिथनं मग दुसऱ्या गाडीमध्ये नागपूर. चला मग आता निघू. तर गाईज आता आम्ही थांबून गेलो कारण की घरचे रीड देणं विसरले, कारण की दादाकडे महालक्ष्मी बसते, म्हणजे पहिले आमच्याकडे बसायचे, तर दादा कोरोनामध्ये तिकडे घेऊन गेला. तर आता त्याच्यासाठी जे रीड असते धाग्याचा तो इकडनंच घेऊन जावं लागते, तर म्हणून आता ते विसरून गेले, तर बाबा घेऊन येतात. मग आता थांबून आहो आम्ही. हे रीड आणून दिले बाबांनी, चालले आता बाबा. चला मग आता आम्ही निघतो. काहीच आता आम्ही वरोऱ्यात पोहोचलो ना, आता दादूला आम्ही सोडायला चाललो. दादूचे दिवस भरले आता इच्छा घरचे. पाहून घेतलं ना घर गिर, पुन्हा पाहून गेला का तर. हा सामान विमान आम्ही भरला याच्यात. इतकं पुरं सामान आहे, हे बघा पुरं सामान आहे. लावण्यालाही सोडून द्यायचं आहे तर लावण्या बसली. हे दादूचं पुरं सामान आहे आणि सोबत वियान पण आहे. तर मधात जंगल आहे, तर तिथं भालू कमी झाले म्हणते छोटेवाले, तर हा सोडून द्यायचा आहे भालू तिथं. ते भालूले रे, तुले नाही, भालूले सोडून द्यायचा आहे. चल चल ग बाई, चल पाय ना. तर गाईज आम्ही पोहोचलो नागपूरला आणि आता आम्ही चाललो आहे डीमार्ट मध्ये, कारण की आम्हाला दादूला काहीतरी घेऊन द्यायचं आहे थोडं बहुत सामान, म्हणून आता मनीष नगरच्या अंडरपास मधून चाललो आहे. ये काय अंडरपास आहे. तर गाईज मग आता आम्ही डीमार्ट पोहोचलो. आता कुणाला भेटलो आता घरी गेल्यानंतर उद्या जवळ नाही का रिदात ब्लॉग बघितला म्हणणार आहे मला काऊन नाही नेलं म्हणून. तर गाईज आता दादा वहिनी आलेले आहे, यांना सामान द्यायचं आहे. जे तुम्हाला मी सामान सांगितलं होतं ते दिलं आणि आता आम्ही वेट करून राहिलो. ताई भाऊजी यांची बिलिंग झालीच नाही, आम्ही इथं वेट करून राहिलो आहे. आता कधी येईल बघू. पहिले दाबा मस्त त्याला दाबून घ्या. माऊ माऊ आहे बाबा, हा भालू आहे भालू. भालू छोटू भालू, याला सोडून द्यायचा आहे आता जंगलात. चलो भैया लोगों को बाय कर देंगे हम. बाय राजवीर, ए राजवीर बाय. तर मग गाईज आता पोचलो आम्ही दादूच्या रूमवर. ते वर तर रूम आहे दादूची. मग गाईज आता आम्ही आरसा बकेट आणि झाडू घेतला आणि का पाहिलं आम्ही आणखी पाहिलं मेस. आता मेस तर पाहिली, आता कशी आहे काय तर तो जाऊन जेवण करून पाहिन, त्याच्यात त्याला समजीन. अगर चांगली असेल तर ठेवीन, नाही तर दुसऱ्या जागी लावेन. मला तरी वाटते की चांगलंच जेवण असेल म्हणून. हो जी जाजी चांगलंच असेल, बघू. आता तो सांगेलच, मी त्याला फोन करून विचारेन. तुम्हाला मी दादूची रूम टूर करवतो. तर बघा हा हॉल आहे, इथेच तो राहणार आहे. त्याचा फ्रेंड एक येणार आहे. इथं छानपैकी एक किचन आहे, जे काही कामाची नाही दादूच्या. दादू काही आमचा बनवणार तर नाही आहे. लाईट लागते का नाही इथं? अरे लाईट नाही आहे का रे? हाय हाय हाय. आणि मग इथे रॅक आहे. हे गोष्ट मी बघून घेतो. हाय हाय, ठीक आहे, सब कुछ ठीक आहे, बढ़िया आहे. असा हा आमच्या दादूचा रूम आहे, जिथे आता तो राहणार आहे आजपासून याची बॅचलर स्टुडंट लाईफ चालू होणार आहे आणि याची मस्ती होणार आहे, याची मजा येणार आहे. इथेही तो तेच करून राहिला, फ्री फायर. दादूच्या आम्ही आता सी ऑफ करत आहोत, झाला आहे. मग हिला सोडायचं आहे. आता याची इनिंग चालू झाली आहे. हिने तर पहिले स्टार्ट केलेली आहे, आता याची आहे. आणि मग नाही, याची नाही राहणार आहे. हे नाही राहू शकत बाहेर. मम्मी खायचं नाही, तू का करणार म्हणजे का जेवढे पैसे देईन ना पूर्ण खाण्यातच. आज मी हे बोलवतो, आज मी ते का केलं रे म्हणेन, तर नुसतं खाल्लं म्हणेन. काही जसं रूम आहे. आता याची रूमची इनिंग स्टार्ट होत आहे, कॉलेज आणि रूमची. आमची तर झाली की करून विरून सब मोकळं झालं आमचं, है ना. आता याची आहे. आता मस्त बोलवणार आहे खासाठी बर्गर पिझ्झा. तर कोणाकोणाला पाणी सुटते त्याच्यात. आता का करणार आहोत आम्ही त्यासाठी, मग इथे येऊन राहा लागते, है ना रे.
बाय दादू. दादूस ए दादू बाय. आणि काही लागलं ना तर फोन करशील मला. नंबर हिचा आहे, तिला सोडून द्यायचा आहे. हा रडणं पडणं इमोशनल झाले आता थोडेसे. हो ना, तर आम्ही आमच्यावरची बला फेकून दिली भाऊजीवर. बाय लावण्या. गेली लावण्या आमची. तिला आता हॉस्टेलवर घेऊन आलो. तिच्या दादूसला सोडून आल्यानंतर इथंही आता तिचे मोठे बाबा जाऊन पाहतो म्हणते. आता वरत जाऊच देत नाही तो बुडा. वरत गर्ल्स हॉस्टेल आहे ते. अशा प्रकारे दोन्हीही पोरांना सोडणं झालेलं आहे. आता आम्हाला आमचं घर जवळ करायचं आहे बाबा. आज लवकर घरी जातो म्हणता पण उशीरच होणार आहे. आता तुझं काय करायचं आहे? ये बच गया अभी, इसको कहाँ भेजना है अभी? हा भालू आहे छोटावाला. याला जंगलात सोडून देऊ आपण. लावण्या पुन्हा आली आम्हाला बाय करायला. ते औषधी खाऊन घेशील लावण्या. हा चल मग. हा बाय. भेटू आपण. आता आपण भेटतच राहायचो. गाईज आज आम्ही पुन्हा तिथंच आलो जेवण करायला. लावण्या दादूला सोडून दिलं. चला मग आता जेवण करा. गाईज आम्ही मेन कोर्स मध्ये आता डायरेक्टली बोलवलेलं आहे. शेवभाजी, टमाटरची चटणी आणि दाल तडका. आणि आता तंदुरी येईल आम्हाला. झालं आता आम्ही निघत आहोत घरी जायसाठी. चला चलो. गाईज आता ताईच्या घरी पोचलो. आता मी पाणी वगैरे घेतलं ना आता निघतो. भेटूया मग आता लवकरच. चलो बाय. अभी तू तर राजा आहे रे पगले. मग गाईज आता गाडीत येऊन बसलो आहे आपल्या कार मध्ये. आता निघतो. आता समोर पण मस्त गाया वगैरे उभ्या आहे. चला. तर गाईज फायनली आपण पोहोचलो आपल्या घरी. आणि आता वाजले आहे 12 जवळपास. आता तर मी बाबा झोपतो. आता काही माझी इच्छा नाही एडिटिंग करण्याची. चला मग आता झोपून जातो. गाईज आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय बाय.